नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामराव झुंजारे यांची जलमबेडी ही कादंबरी आणि आज भाग 8. विश्वनाथाचा उल्लू गंग्यानं गणाच्या निरगुडीच्या फोकावानी सडपातळ आणि लुसलुशीत उगवत्या कळेला गपकन डोळा मारला. डक्कलवार मांगांचा निरोप घेताना 10-12 टार्गट आणि हावलट रावांची पोरं मांगवाड्यात आली होती. म्हणूनच का काय गंग्याच्या अंगात हत्तीचं बळ संचारलं होतं आणि म्हणूनच त्यांनी करू नये ते काम केलं. किसनचा मेवणा गंग्यानं डोळा मारला तेव्हा गणाने पाहिला. त्याच्या जाडजूड हातात गाढवांना मारण्याचा एक जबरदस्त चाबूक होता. पोतराज बळीचं हलगट बघून बिथरावा तसा त्याने गंग्यावर चाल करून गेला आणि त्याचं हलगटावाने मस्तडलेलं अंग चापकनं फोडून काढला. गंग्याचा मित्र लिंगे या गणावर धावला. त्याचाही अंग त्यानं फोडून काढला. गणा नावाचा मानव राव नावाच्या दानवांना झोडपून त्यांची मस्तीच कमी केला. गाढवावानी मार खाऊन गंग्या मिरगी आल्यावानी बेशुद्ध पडला. गणाच्या हाग्या मारामुळं शांत धरणीमायसुद्धा जवळ करत नव्हती त्याला. तेव्हा उग्ररूप धारण केलेल्या गणाने डरकाळी फोडला. चमते, त्याच्या तोंडात कांड काढून धार सोड. चमते 8-10 वर्षाचं पोर, ते गणाच्या हुकमाचं पालन करणारं अज्ञान लेकरू. त्याने अक्षरशः गंग्याच्या तोंडात धार सोडली. त्यानं ते तीर्थ समजून पिली. वैशाख ऊन तापावं तसं गावातलं वातावरण तापलं. म्हणून गावातले 10-12 राव लाठ्या घेऊन मांगवाड्यात आले. तेव्हा डक्कलवार आकटीतल्या निखाऱ्यावानी गरम होते. पोतराज उग्र दिसावा तसे ते उग्र दिसत होते. ते स्वतःला पूर्णपणे विसरले होते. पुन्हा एकदा गणांनी गगनभेदी आरोळी ठोकून मांगवाडा डोक्यावर घेतला. पोरं सोरं दचकून त्याच्या मायच्या गरम कुशीत गडप झाली. काही पोरं थरथर कापत जाग्यावर उभे होते. डक्कलवार खानदानी असून इमानी होते म्हणून तिसऱ्यांदा गणा ओरडला, अक्कर माशे हो, इकडं या. तुमच्या पोटातले हातडे बाहेर काढतो. बेनबोडाचे कोंडले हो, कांद्या लसणावाने आबरू विकन जिनं जागणारे आमची अवलाद नाही. गंग्याला डक्कलवारांनी बदडलं ही बातमी विश्वनाथाच्या कानावर जाऊन आदळली. म्हणून तो देहभान विसरून धावत पळत मांगवाड्यात आला. गणानं त्याच्या अवकाळी पुताला आसुडाच्या फटक्यांनी फोडून काढलं. तरीही मांगांवर दादागिरी करणारा विश्वनाथ तोंड शिवल्यावाने गप्प बसला. थोड्या वेळाने त्याला कंठ फुटला. माझ्या पोराचं चुकलं म्हणून तोबा केला असं म्हणून त्याने गणाच्या पायावर डोकं ठेवला. तेव्हा गणानं त्याचा उजवा पाय त्याच्या मस्तीनं चूर झालेल्या मस्तकावर ठेवला. एक लाथ मारून त्यानं विश्वनाथला मांगवाड्यातली धूळ चारला. तोही त्याच्या पुतावाने बेसूत पडला. पुन्हा त्यानं पिसाटलेल्या वाघावाने डरकाळी फोडला. नरश्या, या बैमानाच्या तोंडात कांड काढून धार सोड. गणाच्या हुकमाचं पालन नरश्यानं केलं. त्यानं त्याची नुनी काढून त्याच्या तोंडात तीर्थ टाकला. पुन्हा एकदा डक्कलवारांनी मांगांना मोठ्या आदरानं हृदयी मुजरा करून शेलगावचा निरोप घेतला आणि त्यांचा तांडा मांगवाड्यातनं रवाना झाला. तेव्हा गंग्या आणि सुलोचनाचा बाप म्हणजेच किसनचा सावत्र सासरा विश्वनाथ शुद्धीवर आले. त्यांनी त्यांची हिरवी पिवळी झालेली मसराई धोत्रं झटकत मागं न बघता, वाटेत न थांबता, वर न बघता मांगवाड्यातनं पोबारा केला. आताही शेलगावचे मी म्हणणारे राव, तोऱ्यात राहणारे आणि गर्वानं तोंड वरी करून फिरणारे, मांगांना गावंदरीचा कचरा समजून त्यांना टाकून बोलणारे आणि मांगांच्या उगवत्या कळ्यावर कावळ्यावानी विषारी नजर ठेवणारे, स्वतःला क्षत्रियाची अवलाद समजणारे आणि टिचभर पोटासाठी नाचणाऱ्या नाच्याच्या मौलूस ढोपरांना बारीक चिमटे घेणारे. आमच्या रिजबाज डक्कलवारांचं नाव काढलं का त्यांची पंढरी घाबरते. नासक्या डॉम कावळ्यांची. डक्कलवार शिव बाहेर गेले असतील किंवा नसतील तेव्हा बापू मिशीवर ताव देत हातवारे करत तिरस्कारानं म्हणाला, दौलत हा देश नवरंगी आहे. या नवरंगी देशातले राव बहुरंगी हात. या बाईमानापासून कैक योजने दूर राहाय तर तुझी प्रगती आणि उन्नती हाय. असं मोलाचं बोल बोलून खवळलेलं वादळ शांत व्हावं तसा बापू शांत झाला. बापूचा थोरला भाऊ म्हणजे माझा थोरला बाप. बापूला आज नाही तर उद्या मातीला धन होते असं वैऱ्याला टाकून बोलल्यावानी बोलायचा. बापूला बघला काय तोंड वेडं वाकडं करायचा.
त्याला स्पष्ट ऐकू जाईल असं नेहमी बडबडायचा. त्यामुळं बापू त्याच्यावर अधूनमधून खेकसायचा. चवताळून त्याच्या अंगावर चाल करायचा. वैतागून म्हणायचा, दादा तू भिकाऱ्यावाने गावात मागून खाशील तेव्हा तू ही लाडानं येडी झालेली बाया आणि नाजूक काया तुला सोडून माहेरी जाईन. तुम्हाला चितू नको आणि बायकोचं ऐकून सत्व नको. आणि खरंच बापूनं म्हटल्याप्रमाणे झालं. थोरल्या बापूला काटक्या रोगानं घेरलं. रानगाईला रानकुत्र्यानं घेरावं तसं. पैसा नसलेला माणूस चिडावा तसं सदानकदा चिडचिड करायचा. थोरल्या माईला वंगाळ वाईट शिव्या देऊन तिला वेडी करायचा. बापू शिव्या देत नव्हता की कोणाच्या शिव्या ऐकून घेत नव्हता. त्याचं हृदय मेणाहून मऊ आणि वज्राहून कठीण होतं. म्हणून बापू कुणाला वाकवत नव्हता आणि कोणापुढं वाकत नव्हता. वेळ आल्यास मोडायची पण तयारी ठेवत होता. थोरला बाप नेहमी बापूला वाकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. बापू मुंगीवाणी उद्योगी तर थोरला बाप परडावाणी आळसी. त्याच्या झोपड्यात दाणा दाणू नसायचा. आमच्या झोपड्यात थोडाफार असायचा. म्हणून तो कोल्ह खवळावं तसा खळायचा. तो खळणारा खळला का बापू त्याचा कावा वळखायचा आणि शेर दीडशेर ज्वारी त्याला हात उचलून द्यायचा. मोत्यावानी ज्वारीकडं बघून तो गालात हसायचा. बापू गंभीर होऊन म्हणायचा, दादा कोणाचं बी बेनघामाचं आणि बेनकामाचं खाऊ नव्हं. भाऊ म्हणून लोभानं दाना माग, मी देतो तुला. यापुढं जर मला भांडलास आणि वादलास तर एक फुटका दाना बी तुझ्या फुटक्या थत्तुरावर फेकून मारणार नाही, ध्यानात ठेव. बापू खव्यावानी नरम तर थोरला बापू इस्त्यावानी गरम. त्यानं बापूनं दिलेली ज्वारी रागानं आमच्या झोपड्यात टाकून थोरल्या माईला टिकोरानं दणके देऊन तिच्या माहेरी धाडला. तो एकटाच असल्यामुळं बापूला पश्चात्ताप झाला. त्याचा चेहरा रुचकीच्या फुलावाने कोमेजला. थोरल्या बापूचं आणि त्याच्या सासऱ्याचं आधीपासूनच सापामुंगसाचं वैर होतं. ही संधी साधून त्यांनी थोरल्या माईला शेलगावला पाठवलंच नाही. थोरली माय तिच्या बापाच्या नावानं रडायची, पाडायची, घरी जातो म्हणून सासरची वाट धरायची. तेव्हा तिचा बाप नसून शाप तिला शिव्या हसडून घरी आणायचा. दरडवून बोलायचा, पोरी यापुढं जर शेलगावचं नाव काढली तर तुला वांग्यावानी चिरून तुझ्या उसऱ्या करून कोथऱ्यापुढं टाकेन. असा तो दैत्या तिला दम भरायचा. म्हणून थोरली माय लव्हाळीवानी थरथर कापायची. कारण तो आडबुड माणूस होता. तिची तीव्र इच्छा असूनही ती शेलगावचं नाव काढत नव्हती. पण ती मनात खूप जळायची, खूप खूप खोपायची आणि धुपायची. धूर मात्र जाणवत नव्हता की कोणाच्या नजरी पडत नव्हता. थोरली माय त्या धुरामुळं गुदमरली, खंगली आणि भंगली होती. तर मी काय सांगत होतो, काटक्या रोगानं जोर केल्यामुळं थोरल्या बापूनं बाज धरला. म्हणून बापू त्याला घासातला घास दे. तो बापूकडं बघत खाई. खाणं झालं का त्याच्या डोळ्यात निथळ पाणी पाय रोवून उभं राहील. त्यामुळं दोघं भाऊ गळ्यात गळा घालून डोळ्यात साचलेली आसवं कमी करायचे. ते दृश्य बघून माय बापूला बोलायची, जेव्हा तुम्ही हागोनीनं पडले होते तेव्हा तुमचा भाऊ तुमच्याजवळ आलता का? बापू निरुत्तर होई. मायला तो आपलंसं करून तिला प्रेमानं बोलून आपल्या मुठीत ठेवायचा आटोकाट प्रयत्न करायचा. म्हणायचा, दौलतची माय, अगं किती बी केलं तरी बी तो माझा भाऊ आहे. आम्ही दोघं आमच्या माईच्या पोटातून आलो. भावानं भावाच्या दुःखात सहभागी व्हावं त्याला म्हणतात भाऊ. तुमचा भाऊ आणि भलता शाहू तुमच्या दुःखात सहभागी झालता का? नाही ना. मग तुम्ही त्याच्या दुःखात का म्हणून सहभागी होता? वहू नका. मी तर तुला तो मिळाला असं माझं मत आहे. दौलतची माय असं म्हणून कसं चालन? त्यानं काय वळणीचा वासा नाही, पायाचा धोंडा होय. दुसऱ्याचा ऊस कामाचं नसतं, आपलं पाय तर बरं असतं. म्हणून भावानं भावाची सेवा करावं. तुमचं म्हणणं खरं आहे, पण वळणीचा वास आलाय वंगाळ असते. ते कचाकच डॉस केलं लागते, त्यामुळं भळभळ रगत गळते. म्हणून त्याला करवतीनं कर्र कर्र कापून टाकावं. पायाचा धोंडा लई दाढ असते, त्यामुळं माणूस ठेचळते. म्हणून त्याला सबलीनं खसखस खंदून बाजूला करावं. मग घर पडो की वास घेत जावं असं मला वाटते. मायबापूची गोपनी जुगलबंदी चालायची. त्या जुगलबंदीत माय सरस व्हायची, त्यामुळे बापूच्या बोलण्याला खेळ बसायची. सुगी दूर म्हणजे बरीच दूर होती. कार्तिक पुढं नाचिवानी नाचत येत होती. आमच्या झोपड्यातला दाळदाणा संपला होता, त्यामुळं माय भलती चिडायची.
बापूची कान उघडणी करायची. ती कान उघडणी थोरला बापू कान उघडे ठेवून ऐकायचा आणि दुःखी कष्टी व्हायचा. मी काय सांगत होतो, थोरल्या बापूचा काटक्या रोग चांगला उचल खाल्ला होता. उन्हात कुत्रं लाफावं तसं लफलफ लाफायचा आणि गावात भगोनं घेऊन तरातरा जायचा. रावानी भगोन्यात टाकलेलं शिळपाका आणि पोटात टाकून घ्यायचा. बापू त्याचं तलम हृदय हातावर देऊन म्हणायचा, दादा माझी आण आहे तुला, तू मागू नको, मी तुला माझ्या दौलतवानी पोचतो. घडला तसा कोरकुटका देतो, जाडे भरडे कपडे देतो. गाव लोक काय म्हणतील मला याचा थोडा विचार कर की. पिराजी मी ऐकतो पण तुझी बायको भांडती तुला, माझ्यामुळं तुझ्या घरात भांडण नको. दादा मी भांडलो काय तुला? नाही. मग घरी बसून कोरकुटका खात जाय. बरं. थोरला बापूकडे बघत म्हणाला, पाखरांना, मुक्यांना, गरिबांना आणि भटक्या ओपऱ्यांना भरवणारी सुगी नाचत मुरडत आली. त्यामुळं 18 पगड जातीची तोंड घोयऱ्याच्या फुलावानी फुलली. कात सोडल्यावर नाक चमकावा तशी त्यांच्या देहावर नवी कळा आली. रावांच्या काळीत खळे पाडायला लागली. बाया पोरं सकाळी उठून अंगावर 4 तांबे पाणी टाकून 4 घास पोटात टाकून दिवस निघण्याच्या आधी रावांच्या काळीत हजर व्हायचे. ते गिधाडं मेलेल्या जनावरांचे लचके तोडावं तसं मुगाच्या शेंगा लच लुचायचे. 10-12 दिवस तो हंगाम जोरात चालायचा. लगेच उडदाचा हंगाम पोतराजेवानी नाचत यायचा, तोही बिचारा 10 दिवस चालायचा. 2 हंगाम मागं पडले रे पडले की साळीचा हंगाम कमरेवर हात ठेवून ठुमकत यायचा. रावण रंग वरण भात घाशाआड करून बिना पैशाचे फटाके फोडायचे. लेकरं बाळं वरण भात खाऊन चावडीवर गोंधळेवानी खेळायचे. डक्कलवाराचा मोर नाचावा तसं मस्त नाचायचे. मला त्यांचा हेवा वाटायचा, कारण मला खेळता येत नव्हतं का बागडता येत नव्हतं. मी गोखू अभ्यास करायचो, पाटीवर उजळ द्यायचो, अधूनमधून गणितं सोडवायचो. मी पण वरण भात खाऊन भोपळ्यावानी गोल झालो होतो. माय बापू रक्ताचं पाणी करून मन 1.25 मन उडीद मागं टाकले होते. मांग त्यांच्या बायकांनी कमावलेले उडीद मूग दुकानदाराच्या माथी मारून तांड्यावर जाऊन मोहरस ढोसून घरी दरवेशाच्या अस्वलावाने डुलत यायचे. दिवसभर घाम गाळून थकलेल्या आणि दमलेल्या त्यांच्या बायकांवर वेळूच्या काठीचे वार करायचे. त्यांच्या मायबापाच्या खानदानीचा इमानदारीनं उद्धार करायचे. लेकरं त्यांच्या बेवड्या बापांना भिवून वांदरीच्या पिल्ल्यावानी त्यांच्या मायांना चिपकायचे. त्यांची हातभट्टीची आणि पहिल्या धारेची उतरेपर्यंत मांगवाडा झोंबी खेळायचा आणि लगेच मंगळवार आवतान दिलेवानी यायचा. मांग झोऱ्यात 1.5 पायली उडीद घेऊन जायचे आणि आवण्याच्या पावण्या छत्रीवाणी व्यापाऱ्यांना विकून 10 नंबरी दुकानावर जाऊन वजडी घेऊन यायचे आणि त्यांच्या साळ्या बोळ्या बायकाच्या हवाली करायचे. हातपाय खंगाळून तांड्यावर जाऊन मोहाचं मचूळ पाणी पोटात रिचवून पडत झडत घरी यायचे आणि त्यांच्या बायकांची हिंदीत बोलायचे. गोस्तन जान का दोस्त, झाली का नाही सागोती, तुझ्या माईचं टेनं घोडं झिंग्यानं मारलं. अशा कमरेखालच्या शिव्या हसडून मांग वजडीवर ताव मारून बडबड करायचे. कुत्र्यावानी हाडं फोडून आपापसात हाणामाऱ्या करायचे. एकमेकांचे डोके फोडून घ्यायचे. सुगं मागं सरली की बोंबलत बसायचे. बापू कळवळून हळहळून बोलायचा, पापेचे आंडाळ हो, सुगीत खाऊन पिऊन टेरीला हातं पुसता, झोझडीत लेकरं पाखरं काय खातील रे, माती का धोंडे. आली सुगी फुगले गाल आणि गेली सुगी मांगाचे हाल, असे काम आहे तुमचे. साळीचा हंगाम हमखास 1.25 महिना चालायचा. मग पांढऱ्या सोन्याचा हंगाम बेडकावाने उड्या मारत यायचा. ह्या लेकूरवाळ्या हंगामात गावात जत्रवानी शेवचिवडा, जिलेबी, बुंदी, शेंगा, पेंड खजुराची दुकानं लागायची. भेलीला मुंगळे लागावे तशी लेकरं माणसं दुकानाभोवती जमायचे. पोरं सोरं घरातला मोठमोठ कापूस आणून त्याच्या बारोबार शेंगा पेंड खजूर घेऊन मोठ्या चवीनं खायचे आणि बोट साठीत म्हणायचे, खाल्लं तर पोटभर खावावं नाही तर खाऊ नये. आडजीभ खाय आणि पडजीभ वाट फाय, असं करू नवं. बऱ्या घरची बरी पोरं कापूस विकून घोडाधोडावर ताव मारायचे. मांगांची गोराखी पोरं कापूस बोंड चोरून आणून दुकानदाराला विकून लेवड्या खायचे. सारी दुकानं रावाची असायची म्हणून ते मांगांच्या मुलांवर खेकसायचे आणि कमरेच्या खालचं बिनधोक बोलायचे.
सुगीतली आवड्या खा आणि सुगी झाली की लावडा खा. आमच्याच वावरातला कापूस यासत्यात आणि आम्हाला चिकतात. चोर ते चोर आणि सावाहून थोर आणि पातके कुठले. आईतवारी सुट्टी असल्यामुळं मी मायसंग कापूस वेचायला गेलो होतो. आम्हा दोघा मायलाकांनी 30 किलो कापूस वेचून गठोडं बांधून रावाच्या घरी आलो. कापूस रावाने वाटला. आमच्या वाट्यावर 3-3.25 किलो कापूस आला. माईनं गच्चीभर कापूस माझ्या हातावर ठेवला. मी ते घेऊन दुकानावर गेलो. भारोभार शेंगा पेंड खजूर घेऊन खिशात टाकलो. तिथं नागनाथ कपाळाला गंध लावून डोईला पटका बांधून धृतराष्ट्रवाने मान हलवत उभा होता. तो फुटका मनी त्याच्या उजव्या हातानं डावा हात खाजवत म्हणला, मांगडा घ्या, कोणाचा कापूस चोरला र. आगीत घासलेट टाकले व आग भडकावीत असा भडकलो. टोल्यास भीमटोला न दाबता न वागता दिलो. तुझ्या माईच्या नवऱ्याच्या वावरातला चोरलाय साधू आणि चोधू. तिथं वहिद्या मांडी मारून बाशा बसावा तसा बसला होता. तो चबरान हागरा असून दिलाचा दिलवर होता. तो पूत नेहमी न भेता रावांची थट्टामस्करी करायचा आणि शेवाळं दात काढून हसायचा आणि म्हणायचा, राव एक गोष्ट बोलला का आपण 10 गोष्टी बोलाव तवा कुठं राव वाटव येत्यात. गोकाड्या वाळातल्या लावळीवाने टवकीनी वागत्यात. लोणी सरळ निघत नाही, बोट वाकडं करावं लागते तवा कुठं ते धप्पन निघते. ऊपरवाले मेरे को लड़के दे कैसे, हागरे और मुंह के चबरे. रावसाहेब तोंड है लहान लेकिन गोष्ट केली महान. तुमको चबरेच पाहिजे रे. पेरेदार उसका छोरा चोरी वडाळकी करते गया. वहिद्यानं ढणढणत्या आगीत घासलेट टाकलं. त्यामुळं नाग्यानं माझ्या नाकावर थाडकन थापड मारून माझं गुरकेवाने नाक फोडलं. त्यातून लाल भडक रक्त बाहेर आलं. माझं अंग उष्ण रक्तानं ओलचिंब झालं. वहिद्या दयाळू असल्यामुळे त्यांनी मला घरी आणून सोडलं. माझं रूप बघून माय वैतागली. भोवया उडवत म्हणाली, वैद्या दौलतला कोणी मारलं र. त्या नाग्यानं मारलाय. का मारलं. वातल्याच्या फुटक्या खापरानं त्याला. ते बाय मला काय बेठाव नाही. मी जर खरं सांगितलं तर नाग्या जीव जायच त्यावर मारन मला. असं म्हणून वैद्यानं त्याच्या चबऱ्या तोंडावर हात ठेवला आणि लगेच त्यांनी कोडा मातीचं घर गाठलं त्याचं. असं होतं ते चंबडे बाचाव हांडगानं बांडगं. नाग्या भयंकर माणूस. लोक त्याला इदूर आणि गावचा मजूर म्हणत. कटमजुरी आणि छोट्या मोठ्या चोऱ्या करून तो बाळकावला होता म्हणून लोक त्याची टिंगलटावाळी करत. त्याच्या मागं चोराला म्हसाई धार्जन म्हणत. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही तुकोबारायाच्या अभंगातली ओळ नाग्या गुणगुणत गावात फेरफाटका मारायचा. गोठणावरचं गावदालाचं शेण कुंभारावानी जमा करून सिंदाड्यात भरून शेतात नेऊन टाकायचा. गावच्या लेकीबाळी शेताकडे जाताना त्यांच्यावर गिधाडावानी नजर ठेवायचा. गावच्या वटी आलेल्या मुलींना गापकन डोळा मारायचा. बाप तेली माय माली आणि लडका हैदर अल्ली असं ते बिलिंदर बापाचं बिलिंदर पोर होतं. नाग्या गाव साफ करणारं जनावर मोठ्या चवीनं खायचा. त्यामुळं तो तमोगुणी झाला होता. परंतु मी चांगलपणाचा कळस आहे असा आव आणून गावात फिरायचा. 108 मण्याची माळ गळ्यात घालायचा. गळ्यात 108 मणी आणि तो महागुणे. गावलोक त्याला उपहासानं बाया भोंदू म्हणत होते. तर हां, माझं बसकं नाक फुटल्यामुळं वतलतलं पाणी तापाव तसं माय तापली. खूप संतापली. हातवारे करत म्हणली, नाग्याच्या वाड्यात जाऊन त्याच्या मुखात आयाबायाचं 5 रोजाचं बिंद वतून येतो. दौलतची माय जाऊ दे ना. पेशाळं कुत्रं वैते. कुत्र्यानं माणसाला चावलं म्हणून माणसानं कुत्र्याला चावू नवं. अंगावर धावून आलं की त्याला टिकोरानं झोडपाव. कुत्रं माणसाला चावलं का माणसानं कुत्र्याला चावावं तेव्हा कुठं ते अंगावर चावतळून येत नाही. उगं बस ग. मास्तर नाग्याचा मैत्र आहे. दौलतला नापास कर म्हणून सांगल तो त्याला. रागानं तापलेली माय बापूच्या हिकमतीनं थंड झाली. रक्तानं भरलेलं माझं आंगडं सोड्यात घालून धुतली, वाळत घातली. मी भाकरीचे तुकडे पोटात घातले, बाजावर आडवा झालो. झाडाला कीड लागल्यावर ते सुकावं तसा आता थोरला बापू कोमेजला होता. एक दिवस आड बापू त्याला आंघोळ घाली. धोंड्याला साबण समजून बापू त्याची पाठ घासून पाठीवरच्या मळ्याच्या बोटण्या काढी. मांड्या आणि दंड घासून निर्मळ करी. तेव्हा थोरला बापू बोलायला लागे, पिराजी, आपली माय तुला आणि मला लगडू लगडू आंघोळ घालत होती. वतलंचे वतलं खाली करत होती.
आंघोळ घाली झाली का दूध भाकर खायला देत होती. तू मायच्या लाडाचा होता र, म्या नव्हतो. म्या पापी आहे. मायबापाच्या अंगाला हात लावलो नाही का त्यांना 2 घास खाऊ घातलो नाही. तू आपल्या मायबापाला दुखावलं नाही. सालं धरून ढोराचं शेणमूत काढून त्यांना सोन्याचा घास खायला घातला. तुझं नाव घेऊन ते देवाघरी गेले. आता बघतो म्हणल्यावर बी आपल्याला दिसणार नाही. 3 भावात 1 बहीण होती, तिची बी तू मायवानी सेवा केलास. कासचे सुडके धुतलास. आतोड्यापासून तिने आशीर्वाद देऊन देवाला प्यारी झाली. आता तुला आणि मला या आबाळाखाली कोणी बी नाही. मी तुला, तू मला. आणि मी काय र, 4 रोजचा सोबती. माझं मरण सुसरीवानी तोंड वासून माझ्यासमोर उभं आहे. तू आता दुखवू नको मला. कोरकुटका येळेवर दे. तुझी म्हाडी कळसाला जाऊ दे. तू माझ्यावानी अर्ध्या अवकाचा राहणार नाही. पंग म्हातारा वसीन, सुख समाधानानं राहशीन. तुझे पोरं तुला सोन्याचा घास खायला घालतील. पेरू मी गेल्यावर लोक ऋण काढून तेरवी कर म्हणतीन. तू त्याईचं म्हणणं कानावर घेऊ नको का माझी तेरवी बी करू नको. मांगांना जेवायला वाढू नको. मांग तुला फसवतील. तेरवी करावीच लागन म्हणून दाटवतील. तुला वाळीत टाकतो म्हणून धमकावतील. तू त्याईच्या फुसक्या नासक्या धमतीला भिवू नको. मला तू धोतर कुडता मोलमजुरी करून घेतला. माझा आत्मा खाऊन पिऊन नेसून शांत झाला. जेव्हा मी माझा देह ठेवील तेव्हा तुम्हाला ह्याच कपड्यात घाल. असं लांबलचक बोलून थोरला बापू आसव गाळला. ती त्याची दवबिंदू आणि निर्मळ आसव बापूनं त्याच्या धोत्राच्या पालवानं पुसला आणि म्हणला, दादा याड्यावानी रडू नग. जे जलमते ते मातीला धन होते. कोणी आज तर कोणी उद्या मरते. कोणी उपाशी मरते तर कोणी खाऊन मरते. मग ते लाट साहेब असो का शेठ साहेब असो. माणसाला मरण नसतं तर या पृथ्वीवर पाय ठेवाय जागा राहिली नसती. दादा मी लोकांची गुलामी करून तुला अन्नाव घालीन. तुझ्या अंगाला अंगभर कपडा देईन. माझ्या जीवाचं कातोडं करून मी तुला पोशीन. दादा वाडी दिडीचे पैसे काढून मी बाईला चोळी दोरी केलो. तिनं तरी वाचली का? नाही. तिनं बी माय बापू आणि वरची वाट धरली की. वैशाखात डोह उचमळावा तसं बापूच्या हृदयात तुंबलेल्या भावना उचंबळून आल्या. त्यामुळं दोघं भाऊ गळ्यात गळा घालून टप टप आसवं गाळले. पोटभर आसवं डाळून थांबले. एकमेकांचे डोळे त्यांनी पुसून घेतले. खवळलेला सागर शांत व्हावा तसे शांत झाले. त्यामुळे त्यांना बरं वाटलं. बापूनं थोरल्या बापूला आंघोळ घालून धोतर नेसवला आणि दंडाला धरून घरात आणला. लेकरू बसावं तसा बसला. तेव्हा मायनं त्याच्या पुढ्यात येळणी आणून ठेवली. त्यानं त्यातलं घास 1.5 घास आण घशाआड करून बाजावर आडवा झाला. मूल घुरक्या ठोकावं तसं घुरघुर घोरायला लागला. बापू आश्वगाळत वैद बोलावा तसं बोलायला लागला. दौलची माय, दादा 2-4 वाजाचा सोबती. बघ त्याचे कसे चाळे खोल गेले. गालं त्याच्या दातानं जाऊन भिडली. पोट झाले चिपटी आणि पाठीला जाऊन चिकटले. दोरीवाने नाक वाकडं झाले. नाकातलं रगत आटलंय. तोंडावर मरण येऊन टेकलंय. डोळे रुंदलेत, बुबळं पैस झालेत. म्हणून तो त्याला गोडधोड खायला घाल. गरम गरम सोंडमिऱ्याची चहा त्याला प्यायला दे. त्याचा आत्मा खाऊन पिऊन शांत होऊ दे. जेत्यापाने माणसानं माणसाची सेवा करून मोकळं व्हावं. गेल्यावर लढू नवं का गौरण मांडत बसू नवं. बापू नुसता टकळी फुटल्यावानी बोलत होता. माय त्याचं बोलणं खिन्न होऊन चुपचाप ऐकून घेई. त्यामुळे बापू खुश होई. भाकर पोटात लोटून कामाला जाताना बजावून सांगून जाई, दादा झोपेतनं उठला का त्याला शिरा करून दे. शिरा त्याच्या लय आवडीचा. महिन्यातून एकदा तरी शिरा कर म्हणून माईला आणि भाभीला वादायचा. घरातलं सामान दांडदाण आपटायचा, आदळायचा. पुरणपोळ्या त्याला लय आवडायच्या म्हणून माय कधी कधी पुरणपोळ्याला तूप लावून त्याच्या पुढं ठेवायची. तो हसत गप गप गप्पे मारायचा. तू त्याला सांजोळी 1 पोळी करून दे. दुपारी त्याच्यासाठी लाई पीठ करून ठेव. उठला का त्याला खायला दे. असं सांगून सवरून बापू कामाला गेला. मायनं तिच्या स्वभावात बराच बदल केला म्हणून ती बापू म्हणल तसं वागत होती. थोरला बापू मागं कसा वागला हे ती पूर्ण विसरली. ती आदरानं म्हणत होती, दौलत माणसानं दुखण्याच्या माणसांची निगा करावं. त्याला काय बाय करून घालावं. दुखी माणूस लय नाही खात. थोडं खाऊन बाटते ते. बेचव पडलेल्या तोंडाला चव येते.
मायनं करून दिलेलं गोडधोड थोरला बापू मूल खावं तसं मुलू मुलू खाऊन पोट भरून घ्यायचा. मायला तोंड भरून माय म्हणायचा. आनंदी होऊन भावकीच्या लोकांना सांगायचा, जी बाई दुखण्यात माणसाची सेवा करते ती त्याची खरी माय असती. मग ती बायको असू, लेक असू, नाही तर सून असू, माणसानं तिला तोंड भरून माय म्हणावं. असं म्हणून थोरल्या बापूच्या डोळ्यात साचलेले आसू लेक सासरी जाताना गाळावी तसा तो गाळायचा. माय तापड असूनही तिच्या डोळ्यात आसवं उभं राहत. दिवसेंदिवस थोरला बापू बिघडत चालला होता. मूल पाटकोळी घ्यावं तसं बापूनं त्याला पाटकोळी घेऊन सरकारी दवाखान्यात नेला. तिथं त्याला 2-3 गोळ्या दिल्या. रोग अनेक, औषधी एक, अशी सरकारी दवाखान्याची अवस्था. म्हणून बापूनं त्याला सरकारी दवाखान्यातनं खाजगी दवाखान्यात नेला. डॉक्टरनं त्याला 4-5 रुपयाच्या गोळ्या औषध दिलं. बापूनं मोलमजुरी करून मागं टाकलेले पैसे थोरल्या बापूवर मोकळ्या हातानं खर्च करून टाकले. त्यामुळे त्याला थोडं बरं वाटायला लागलं. औषध संपल्यावर काटक्या रोगानं मुसंडी मारली. त्यामुळं थोरला बापू वैतागून म्हणाला, पेराजी तू येडा झाला आहेस, माझ्यावर पाण्यावाने पैसा खर्च केला आहेस. अरे वाळल्या खोडाला किती बी खत पाणी दिलं तर ते हिरवं होत नाही का त्याला पालवी येत नाही. खोड ते खोड, त्याला पाणी जास्त झालं का ते सडतंय, कुजून जातंय. दादा असा अपिशेवानी बोलू नका. भावानं भावाची मन लावून निगा करावं. तो गेला का डोळ्यात पाणी आणू नये. तुला तर समजा ठाव आहे. आपली यमुनाबाई गेली तेव्हा माझ्या डोळ्यात पाण्याचा टिप्पूस तरी आलता का. दादा माय बापू हे दुनिया सोडून पाखरावाने भुर्र उडून गेले तेव्हा बी माझ्या आटलेल्या लवणीवाली डोळे करडेच. लोक म्हणत होते पेऱ्या कापर अनुष्ट खापर आहे. कापराचे मायबाप मरून भिताडाला बसले तरी बी त्याच्या डोळ्याला पाण्याचा थेंब नाही. असे कौशल कोंडे लोक म्हातारपणे मायबापाला ठोसरनं मारतात. ढाळपारसाकडं लागले की तोंडाला येईल ते बडबडतात. त्याईचं खरं आहे. जित्यापणी शिवा दिलो आणि थापडा मारलो, लाथनं लाथाडलो, खायला प्यायला नाही घातलो, पांघरण सुडकं नाही घेतलो, म्हणून ते मायबाप गेल्यावर त्याईच्या माड्यावर लोळू लोळू रडत्यात कौशल कोंडे. दादा मला तुझी सेवा करू दे. पैसा द्यायला चाललाय म्हणून घोर चिंता करू नको. मी जिथं लाथ मारली तिथं पाणी काढतो. माणूस पैसा कमावतो, कमावलेला पैसा माणसासाठी असतो, ध्यानात ठेव. बापू कटुसत्य बोलत राही. थोरला बापू निमूटपणे ऐकून घे. 4-5 रोज गोल झाले तेव्हा त्याला ढाळपारसाकडं उलट्याने घेरलं. म्हणून त्याच्या सडपातळ देहातलं एक पंचमहाभूत एकदम कमी झालं. थोरला बापू रोज घाण करायचा. बापू मोठ्या मनानं साफसूफ करायचा. घाण झालेलं धोतर डोहातनं खळखळ हिसळून आणायचा. पहाटेची वेळ होती. थोरल्या बापूचा काटकावाने काटक देह वादीवाने ढिल्ला पडला म्हणून बापू त्याला घेऊन उमरीचा रस्ता धरला. रस्त्यात त्याने 5 वेळा उलट्या केल्या. त्याच्या कुडीतलं पाखरू उडूनच गेलं. बापू केविलवानी उद्गारला, दादा दगा दिला रे मला तू. अरे बैमाना तू जगावं, तू वाचावं म्हणून माझ्या जीवाचं कातोडं केलं की. घोर नाही का, चिंता नाही तुला, फराकत निजला. अरे तुझ्या भावाची कशी हालत झाली, डोळे उघडून बघ की. शेलगाव ते उमरीच्या मधोमध थोरल्या बापूनं त्याचा खंगलेला आणि खुळखुळ झालेला देह ठेवला. तो निस्तेज देह बापूनं पाठीवर घेतला. घरी आला तेव्हा मांगांनी घाई गेली. गावोगाव खबरी सांगायला रवाना झाली. थोरल्या मायला खबर मिळाली. ती रडत पडत भाऊवान बापासंग शेलगावला आली. वाघ डरकाळी फोडावा तसा बापूनं जबरदस्त डरकाळी फोडला. म्हणला, खबरदार खबरदार, माझ्या भावाच्या अंगावर तुमच्या कळक्यानं मळक्या द्यायची सावली पडू द्यायची नाही. माझ्या भावानं जीव सोडल्यावर काळं तोंड घेऊन आल्यावे. जित्यापणी तो डॅम्बिसान खऊस होता, आता तो चांगला झाला. अरे तुम्ही माणसं नाही, मुडदं खाणारे मसण्या उदे तुम्ही. जित्यापणी तुम्ही त्याला तोंडाला येईन त्या शिव्या दिल्या. दादा गेल्यावर गौरण मांडत बसल्या. तुम्ही त्याला वैरेला नाडल्यावानी नाडल्या. अरे काळतोंडे हो तुम्ही, त्याच्या रिनात तो तुमच्या नाही. बरेच अवतीभोवतीचे शहाणे सुरते मातीसाठी आवर्जून उपस्थित होते. ते बापूला समजवत नमत्या सुरात बोलले, पेराजी झालं गेलं पडलं. आप्पिशावाने माड्याव शिव्याचा गजब करू नका. जाऊ द्या, त्याईला दर्शन घेऊ द्या. ते गाढव झाले म्हणून तुम्ही कशा पाय वाताय, तोंडावर हात ठेवा. बापू एककल्ली पण सत्याची कास धरून जीवन जगणारा एकवचनी माणूस. स्वभावानं हट्टी पण मातेचं हृदय असलेला बाप. तो त्यांना थोरल्या बापूचं दर्शन घेऊ देत नव्हता की त्याच्या मड्याजवळ फिरकू देत नव्हता. त्याचं तोंडसुद्धा त्यांच्या नजरी पडू देत नव्हता. इतका तो चिडला होता, आक्रमक झाला होता.
सोयरे बापूला हात जोडून म्हणाले, पिराजी आमचं एक बार ऐका हो, त्या आईला पुंडलिकाचं दर्शन घेऊ द्या हो. सोयरे हो, दर्शन दूर राहिलं, या पापी चंडाळाचे मुरदाड सावली बी माझ्या भावावर पडू देणार नाही मी. बघा की बापले कसे गाव लोकाचा मुतडा पिऊन मातीला आले. माझ्या भावाईशे दयान माया असती तर माणसवानी आले असते. या काशीच्या बेईमानाने माझ्या भावाच्या संसाराचा खेळ खंडोबा केला. आज नाही तर उद्या तुमच्या संसाराचा खेळ वाहणार, ध्यानात ठेवा. बापूचं म्हणणं सूर्यप्रकाश इतकं सत्य असल्यामुळं सोयऱ्यांनी त्यांच्या तोंडाला कुलूप लावून घेतलं. बापूनं पोच्याला पैसे दिले. त्यांनी उमरीला जाऊन कपडे आणले. सोयऱ्यांनी थोरल्या बापूला सुगंधी साबण लावून आंघोळ घातले. उरलेलं साबण त्यांनी त्याच्या धोतरात गुंडाळून ठेवले. त्यांनी त्याला नवं धोतर नेसवलं, पाळण्यात बसवलं. शंभूच्या नावानं हर बोला, खंडोबाच्या नावानं जय बोला, असा एकमुखी जयघोष करून मांगांनी पाळणा उचलला. मोहरमातल्या डोलीवानी डुलत मांगाच्या मसनवटीकडं निघाला. मांग सनईत गवळणी म्हणत पावलं मोजीत मुंगीवानी हळूहळू पुढं सरकत होते. बापू त्यांच्या मागं खेराडा धरून हळूहळू पाय ओढीत होता. श्रोते हो, हा होता जलमबेडी या कादंबरीचा आजचा भाग. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.